रायगडचे आमदार महेंद्र थोरवे जी आपल्यासोबत आहेत। थोरवे साहेब, शिंदे साहेबांनी मदतीसाठी आवाहन केलेलं आहे पूरग्रस्तांच्या, आणि इतकंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भगवा फडकवायचं असं आवाहन केलेलं आहे। होय, नक्कीच आपण सारेजण पाहताय की आज संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक या दसरा मेळाव्याला आलेले होते आणि जे बाळासाहेबांचे विचार आहेत तेच विचार शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आज त्यांच्या रूपाने दिलेले आहेत। आणि म्हणून शिवसेनेचं जे धोरण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या संकल्पनेतून महाराष्ट्रावर आता जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि जे सर्वसामान्य शेतकरी जो त्रासात आहेत, नुकसान त्यांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, या सर्वांना मदतीचा हात देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून शिंदे साहेबांनी जसं सांगितलेलं आहे की सगळ्यांनी महाराष्ट्रातील जे जे आता ज्या ठिकाणी पूर आलेले त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी द्यायचा आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेना एक संघ उभी आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद शिंदे साहेबांना या शिवसेनेला मिळत आहे। आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झालेले आहेत। मात्र दुसरीकडे रामदास कदमांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, अनेक दिवस बॉडी तशीच ठेवण्यात आली, कितपत खरं आहे? रामदासबाई ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यावेळेस ते सर्व लोक मातोश्रीमध्ये असायचे, त्यामुळे त्यांना सविस्तरपणे त्याची माहिती असणार म्हणून ते बोलले असतील। आम्हाला याबद्दल काही कल्पना नाही आहे। दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत खऱ्या, मात्र महायुतीत ही काही अलबेल नाहीये। रायगडमध्ये आम्ही पाहतोय तटकरे आणि आपला हा बांधाला बांध असल्याप्रमाणे वाद हे समोर आहेत। नेमका महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी कसा फडकणार मग? नाही, रायगडमध्ये तर तटकऱ्यांबरोबर आमची कोणतीही युती त्या ठिकाणी होणार नाही आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI ही अभेद्य युती जी मधल्या काळामध्ये खराब झालेली होती ती पुन्हा एकदा आम्ही नव्याने उभी केलेली आहे। आम्ही सर्व आमदार एकत्रपणे येऊन जो उठाव आम्ही केला तो हिंदुत्वाच्या विचारांचा होता, त्यामुळे रायगडमध्ये हीच युती त्या ठिकाणी राहील। तटकरेंचं काय? ते तर महायुतीतच आहेत। नाही, ते त्यांच्या काय ते उभाटाबरोबर, तटकरे स्वतंत्र आहेत, ते सगळ्या पक्षांची युती करतायत। आपण म्हटलं ते उबाटा बरोबर आहेत, उभाटाबरोबर त्यांची युती आहे। हो, तर आपण पाहिलं ते एक मोठं वक्तव्य आहे थोरवे साहेबांनी केलेलं आहे की तटकरे यांची ही उबाटा बरोबर आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत कुठलीही युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार नाही। जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।